हाय नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? आशा करते की तुम्ही सगळे ठीक असताल. चला तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. हे बघा, इथे मी 4 वाजता उठले होते, आंघोळ वगैरे माझी सगळी झाली आणि आता वाजले होते 5. तर बाहेर बघा कसं वातावरण आहे. तर मला उरकायचं होतं, मला जायचं, आम्हाला म्हणजे सगळ्यालाच बाहेर जायचं होतं. देवाला चाललो होतो आम्ही. तर कोणत्या देवाला चालले तुम्ही म्हणजे व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेनच. तर म्हटलं चला आता चहा वगैरे घेते आणि लगेच उरकून घेते, कारण की मला मुलांचंही उरकायचं होतं. मग मी माझंही उरकून घेतलं, मुलांचंही घेतलं. माझ्या सासूबाई बी येणार होते आमच्यासोबत, तर त्यांचं बी उरकून आल्या. आणि म्हटलं चला आता, आणि आम्ही एवढे चौघं नाही, आम्ही 5 जण आम्ही गाडीवरच चाललो होतो. तर थंडी इतकी आहे ना खूप, आम्ही स्वेटर वगैरे सगळं घातलं होतं. तर हे बघा आम्ही गाडीवर असं निघालो, आणि मुलं पुढं होते ना दोन्ही, तर त्यांनाच जास्त थंडी वाजत होती. तर म्हटलं बाबा याच्यावर तर काय आपल्याला जमणार नाही एवढं लांब जायला. मग मी माझ्या भावाला फोन लावला, तो आम्हाला गाडी घेऊन अर्ध्या रस्त्यात न्यायला आला होता. मग हे बघा आम्ही सगळेजण अशी गाडीमध्ये बसलो, आणि माझा भाऊ आमची गाडी घेऊन आला होता. मग आम्ही गेलो माझ्या माहेरी. त्यांनाही सगळी फॅमिली होती, माझी मावशी, ते भाऊजाई, भाऊ सगळे येणार होते. तर आम्ही गेलो, चहा वगैरे केला, चहा पिलो तिथं. आणि त्यांचा स्वयंपाक चालू होता, कारण की सोबतच घ्यायचा होता स्वयंपाक. तिथं काही नाश्ते वगैरे करायचे नव्हते आम्हाला घरी. तर म्हटलं चला रस्त्यानेच कुठेतरी करू. मग असं सगळं आम्ही घेऊन गाडीमध्ये बसून आणि निघालो. हे बघा सगळेजण होतो, ही माझी मावशी इकडं एकदम कडेला. तर मग म्हटलं चला आता आम्ही सगळेजण आहे बघा अशी गाडीमध्ये निघालो, आणि सगळे फॅमिलीसोबत असली ना तर खूप छान वाटतं बघा. ती बघा आमची छोटंसं पिल्लू कसं बघतंय. आता ती उभा राहते, म्हणजे उभा तिला घेतात, आता ती 5 महिन्याची झालेली आहे. तर म्हटलं चला आता, खूप भूक लागली कारण की 12 वाजले होते आम्हाला. आणि एक छानशी अशी जागा बघून आम्ही सगळेजण असे जेवायला बसलो. त्यांनी घरूनच चपाती, बाजरीची भाकरी, चटणी असं काय लागेल ते सगळं घेऊन आले होते. तर मग आम्ही असे सगळेजण जेवायला बसलो. पाणीही आम्ही घरूनच घेऊन आलो होतो, कारण की म्हटलं कुठं इकडं तिकडं पाणी शोधत बसायचं. मग जेवणं वगैरे झाले, आणि बघा आम्ही तिथून निघालो. मग आम्ही आता कुठं चाललो होतो, हे बघा हे माझा भाऊ आहे मोठा. तर मग म्हटलं चला आता इथून निघालो आम्ही, आणि अजून इथूनही खूप दूर आहे ते देवाला आम्ही चाललोय ना ते. तर म्हटलं चला आता निघूया, खूप उशीर झाला आहे आपल्याला तसं बी. तर हे बघा आम्ही इथं उतरलो. आता हे बघून तुम्हाला कळत असेल की मी कुठं आले. नवीन वर्षाचं खूप माझं चालू होतं की चला आपल्याला जायचं आहे, देवाच्या दर्शनाला जायचं आहे. तर फायनली आम्ही इथं आलो होतो मढीला, कारण की तिथंच आम्हाला दर्शनासाठी जायचं होतं नवीन वर्षाचं. तर हे बघा इतकं छान आहे ना मढीला, पाहण्यासारखं तर खूपच भारी आहे बाबा. तुम्ही एका दिवशी नक्कीच जाऊन बघा. तर आम्ही असे सगळेजण निघालो. तर हे बघा इथं आम्ही असे आता सगळे चाललो आहेत रस्त्याने. तर आता खूप वरती आहे, गड आहे ना तो मोठा, तर चढायला पायऱ्या वगैरे आहेत खूप. म्हणजे दम लागतो, जास्त उंच बी नाही आहे, थोडंसं आहे उंच. तर हे बघा माझी मावशी, मम्मी, माझे वडील आहेत पुढं, आणि आम्ही असे मग सगळे चाललो. म्हटलं चला आता आम्ही ते कपाळाला गंध लावतात ना ते तिथं लावत होतो, आणि म्हणजे त्याला शोधत होतो, पण आम्हाला तो काही लवकर सापडलाच नाही. तर पुढं गेलो तर एक मामा आम्हाला तिथे हे बघा हे सापडले. तर मग हेच सगळ्यांना लावत होते, आणि लहान मोठे आम्ही सगळ्यांना लावून घेतले ते कपाळाला लावतात ना तेच. कारण की ते लावलं ना तर छान वाटतं ना, नाही तर असं वाटतं देवालाच गेलो नाही. ते प्रत्येक देवापाशी ते लावतात सगळेजण, त्यामुळे मग इथे लहान मोठे असे सगळेजणांना लावलं, मीही लावून घेतलं. आणि म्हटलं चला आता, कारण खूप दिवसाचं आमचं चालू होतं देवाला जायचं, नवीन वर्षामध्ये मढीला जायचं, त्यामुळेच आम्ही असं ठरलं होतं. तर मग आता कुठं आम्हाला टाईम भेटला जाण्यासाठी. तर मग आम्ही असे सगळे निघालो. आणि ती छोटी मुलगी, तिला इतकी सर्दी झाली होती ना, पण तरी तिलाही घेऊन आलो आम्ही, कारण की म्हटलं चला तिला एकटीला कुठं सोडता उगाच घरी. कोणीच नव्हतं ना, सगळीच फॅमिली होती ना, मग त्याच्यामुळं ती आली. हे बघा मी बी लावून घेतलं होतं एका कपाळाला, हा माझा भाऊ आहे. तर मग त्याने बी लावून घेतलं, आणि आता फक्त राहिलं होतं आमचं काय, पान, फूल, नारळ, अगरबत्ती वगैरे हे सगळंच घ्यायचं होतं ना. तर मग तेच घ्यायचं होतं, बाकी काही नाही. मग माझी दिदी आहे बघा, माझी दिदी राहिली होती एकटीच मागं. आम्ही सगळ्यांनी लावलं, आणि तीच म्हणजे राहिली होती एकटी, तर तिनाही लावून घेतलं. मग सगळ्याचं लावून असं आमचं झालं, आणि मग म्हटलं चला तिकडे गेलो आम्ही. तर तिकडंच नारळ, पान, फूल ते होतं. तर हे बघा इथं हे घेतलं. नारळ वगैरे कोणी खाली फोडतं, कोणी वरती बी फोडतं, ज्यांना जिथं म्हणजे फोडायला आवडेल तिथंच फोडतात. तर खाली हे बघा इथं पूजा वगैरे इथं बी चालू असते. मग इथं आम्ही फुलं, ते पान काय असते ते इथं ठेवलं, अगरबत्ती ते सगळं तिथं बी लावलं. आणि आता वरती आम्ही चढायला लागलो. इतका दम लागत होता ना खरंच. आणि ऊन होतं, म्हणजे ऊन काय एवढं लागत नाही, थंडीच्या ह्याच्यामध्ये ऊन उलटं छान वाटतंय. तर चढायला काय वाटलं नाही. पण हे बघा मी मुलगी घेतली होती छोटी, माझ्या म्हणजे भावाची, कारण की तिला काही साडीनं जमाना चढायला. तर मग मी घेतली.
आणि असं आम्ही सगळे वरती आलो. वरून बघा किती छान दिसतंय, खूप छान दिसतंय. आणि मढीला इतकं बघण्यासाठी आहे ना. आणि आम्ही म्हणजे आमची चौथी वेळेस आहे जाण्याची. पहिलं बी आम्ही तीन तीन वेळेस जाऊन आलेलो आहे. तर म्हणून ह्यावेळेस अजून एक वेळा जावंच लागणार आम्हाला. मग आमचे 5 वेळा बरोबर जाऊन होईल. तर हे बघा गुरुवार होता ना, तर म्हणजे गर्दी होतीच, खूप गर्दी होती. कारण की गुरुवारच्या दिवशी ना भरपूर लोक लांबून लांबून पाय पडायला येतात, खूप लांबून येतात लगे. मग आम्ही दर्शनाला लाईन लागेल होत्या, तर आम्ही म्हटलं चला आता आपण मी लाईनीमध्ये उभं राहून दर्शन घ्यावं लागतं. असं मध्ये गेलं ना तर मध्ये तिथं एवढी गर्दी नाही राहत. गुरुवारच्या दिवशी जास्त म्हणजे हे गर्दीच असते तिथं. मग आम्ही बी लाईनीमध्ये उभं राहिलो. हे बघा हे आहेत कानिफनाथ. तर आम्ही यांच्याच दर्शनासाठी गेलो होतो. आणि आपल्या संभाजीनगरपासून तर खूप दूरच आहे हे. तर मग नेहमी नेहमी जात असतो, तर मग त्यामुळे आम्हाला नवीन वर्षातही जायचं होतं, तर त्याच्यामुळंच आम्ही गेलो होतो. तर हे बघा इथं लाईनीमध्ये आम्ही घुसलो. म्हणजे खूप मोठी लाईन होती, पण आता दर्शनासाठी गेलो तर कितीही काही असलं तर दर्शन घेऊन काय तसं थोडी का आपल्याला येता येणार आहे. मग आमचे दर्शन वगैरे झाले. मग आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. तिथं जास्त जवळ काही फोन नेऊ देत नाही, म्हणून मी एवढं जवळून काही काढलं नाही. लांबूनच फोनमधून जेवढं म्हणजे काय काढायचं तेवढं काढलं. तिथं जास्त जवळ फोन नेऊ बी देत नाही आणि काढू बी देत नाही फोटो. मग आम्ही सगळं फिरलो, कारण की खूप देव आहेत तिथं असे, म्हणजे बाजूला मंदिरमध्ये आहे आणि असे त्याच्या गोल असे सगळे मंदिर आहे, देव आहेत तिथं सगळे. मग पाय बी पडलो तिथं, हिंडलो थोडंसं. आणि तिथं एक हे आहे बघा महादेवाचं पिंड आहे, एकदम खाली आहे ते भुयारामध्ये. इतकी छोटीशी खिडकी आहे ना, त्याच्यामधून जावं लागतं. आणि म्हणजे ज्यांना कोणाला असं काही असेल, जे कोणाला असं म्हणजे भरपूर येतात ना तिथं असे, तर ते काही त्याच्यातून जातच नाही खिडकीमधून. ज्यांना कोणाला असं बाहेरचं वगैरे काही असेल ना, तर ते खिडकीतून जातच नाही खाली. आणि जे असे आपल्यासारखे नॉर्मल असतात ना ते जातात. तर मग आम्ही इकडं सगळं हिंडलो. पहिलं म्हटलं चला इथं फिरून मग तिकडे जाऊया, जायचंच होतं आम्हाला बी तिथे. तर हे बघा इकडं पाठीमागं मंदिराच्या हे साईट आहे इकडं, तर इतकं छान वाटतंय ना. आणि इथून ह्या गडाहून पलीकडलाही गड दिसतो. तिथं बडेबाबाचं हे आहे मंदिरच, खूप मोठं आहे तिथं. तर तिकडे काही जाणं झालं नाही आमचं. आणि हे बघा हीच ती खिडकी आहे मी तुम्हाला म्हणत होती तीच. तर आम्ही इथून खाली निघालो. हे बघा इथं खाली इतका अंधार आहे ना, तिथं असं थोडासा उजेड नाही आहे. जिथं पिंड आहे ना तिथं लाईट वगैरे आहे, पण जिथं आपण असं पायऱ्याने येतो ना तिथं बिलकुल लाईट नाही, काही नाही, अंधारच आहे. तर हे बघा इथं पिंड आहे महादेवाची. तर आम्ही तिथं दर्शन वगैरे घेतले. हे बघा खूप लोक येतात तिथं बी दर्शनासाठी. मग तिथून आम्ही वरती आलो पुन्हा. तर इथं हे बघा सगळे नवनाथ आहेत हे. इथं त्यांची पूजा वगैरे करतात, कोणी इथं पोथी वाचत बसतंय. मग आम्ही बी तिथं दर्शन वगैरे घेतले सगळ्यांनी. मी बी तिथं थोडेसे फोटो असं म्हणजे व्हिडिओ ते शूट केले. म्हटलं चला आपल्या सगळ्यांना दाखवायला आपल्याला बी. ज्यांनी बघितलं नसेल ना तर ते बघून जायची इच्छा होती माणसाला, असं काही बघितलं की. तर सगळे हिंडून इकडं बाहेर हे बघा इथं हे मच्छिंद्रनाथ आहेत. त्यांनी कानिफनाथाचा जन्म त्या हत्तीच्या कानातून झालेला आहे. ते तिथं खूप छान बघण्यासारखं आहे. इतकं उंच आहे, इतकं मोठं आहे ना हत्ती बघा तो. मग तिथं मी फोटो वगैरे काढले तिथं बी. तर सगळे लोक तिथं जास्त फोटोज काढताय आणि व्हिडिओ बी काढतात. तर आम्ही बी व्हिडिओ फोटो सगळे आमच्या फॅमिलींना बी काढली. आणि मग हे बघा इथं बी शूट करत होते मी. आणि जास्त लोक असतात तिथं तर एवढं काही जमत नाही. म्हणजे काय काय लोक बघतात ना, नुसतं नाव बी ठेवतात की काय व्हिडिओ वगैरे असं म्हणजे बनवता. पण असू द्या, आपल्याला बनवायचा असतो आपण बनवतो. तर मी नाही लोकांकडे जास्त लक्ष देत, तर मग मी माझं बनवत होते व्हिडिओ. तर बघा हत्तीपाशी मी व्हिडिओ काढला, फोटोसुद्धा काढले तिथं आम्ही सगळ्यांनी. कारण की खूप छान आहे तिथं बघण्यासाठी. आणि एकदा गेलं ना असं वाटतं घरी जावंच नाही, तिथंच राहावं, इतकं छान आहे. तर हे बघा ही साईड काढली, म्हणजे हा उंच गड आहे ना, हे खालचं बघा हे वातावरण इतकं छान आहे. वरतून असे वावरं बघण्यासारखंच आहे वरतून. आणि वरती गेलं ना तर खूपच छान वाटतं. असं खाली एकदम उंच असतो आपण, ते खाली ते वावरं छोटे छोटे झाडं ते असं दिसतात. मग आम्ही असं तिथं सगळं हिंडलो फिरलो खूप. तिथं सगळी फॅमिली होती ना, तर खूप छान वाटलं. तरी माझे सासरे आले नव्हते, त्यांनाही यायचं होतं, पण गाडीवर काही एवढे जण आम्हीच 5 जण कशी तरी गेलो. तर दुसऱ्या वेळेस नक्कीच त्यांना घेऊन जाऊ. ह्यावेळेस त्यांना काही आम्हाला नेता झालं नाही. तर मग हे बघा माझे सासूबाई आहेत. तर आम्ही तिथे पाय वगैरे पडलो. हे झाड आहे ना मागं, डाळिंबीचं झाड आहे. तिथं लोक ज्यांना कोणाला काही नवस वगैरे बोलायचं असेल तिथं बोलतात. आणि ते धागा म्हणजे नाडा असतो ना ते बांधतात तिथं.
तर खूप आहे तिथं असं झाड, तर एकदम गच्च भरलंय ते त्या नाड्यांनी. तर खूप लोकांना देव पावतो, म्हणजे असं नाही सगळेच देव पावतात, पण ना इथं जास्त इतके लोक येतात ना, खूप लांबून लांबून लोक येतात इथं. तर मग हे बघा आम्ही इथं फिरलो, इकडं सगळं असं म्हणजे बघितलं, खूप छान वाटत होतं, सगळे सोबत होते. आणि म्हटलं चला आता आता आमचा निघायचा टाईम झाला होता, कारण की आम्हाला घरी बी यायचं होतं. तर खूप उशीर झाला होता आम्हाला, तिथे 4 वाजले होते. आणि सगळे मग घरी जायच्या आता ओढमध्ये होते आणि खूप थकले होते, कारण की बळ गाडीमध्ये बसून बसून खूप कंटाळा येतो सगळ्याला. तसंच झालं आमचं बी गाडीत, म्हणजे एवढा नाही कंटाळा आला तरी थोडाफार गाडीमध्ये बी एन्जॉय झाला आमचा, सगळेजण होते तर. आणि मग हे बघा असं उतरलो, कारण की एवढ्या पायऱ्या नाही द्या उतर, थोड्याशाच आहे, पण तरी दम लागतोच. तर मग हे बघा, हे आमच्या घरचे सगळे यंदा दंबादंबाने उतरत होते खाली. आई वडील सासूबाई, माझा भाऊ भाऊजाई, तिला काही साडीनं पटापटा चालताच येत नव्हतं. मग आम्ही असे घरी आता निघालो, आणि मी एकटी काय इथं, कारण की अर्धे आमचे तिकडून गेले होते त्या साईडना, आणि बाकीचे काही माझ्या पुढं होते, आणि मी एकटीच इथं होते. मी चालले होते काढत व्हिडिओ, म्हटलं चला आता. हे बघा, हे खालून किती छान दिसतंय बघा, ते वरती तिकडं तिथं हत्ती आहे ना, ते होता तो एरिया. मग हे असं आम्ही घरी निघालो सगळेजण. अजून काय काय घेतलं काय नाही ते सगळं तुम्हाला मी आता घरी गेल्यावर म्हणजे याच्यातच दाखवून, जिथं आम्ही घरी पोहोचतो ना तिथं. तर हा व्हिडिओ थोडासा मोठाच होणार आहे, पण नक्कीच बघा, कारण की मी याच्यामध्ये सगळं देवाचं ते सगळं काढलेलं आहे ना तिकडलं मढीचं, तर त्यामुळंच थोडासा मोठा होईल. तर बघा तुम्ही. मग असं आम्ही अजून घरी आलो. हे बघा काय काय आणलं कोणी काय नाही, ते सगळे असेच बघत बसले होते. तर दिदी नाही, दिदीनंच काढलं होतं ते सगळं काय आणलं होतं, आणि तिला मी सोडायचं सांगितलं होतं. आणि माझी मावशी आणि आई पूजा करत होत्या देवाची, तिथून त्यांनी अगरबत्ती ऊद आणलं होतं ना, तेच ते जाळून बघत होत्या. तर इतका छान वास येत होता त्या अगरबत्तीचा. आणि ऊद आणलं होतं माझ्या आईने त्याचा बी. आणि मी हे बघा, मी काय आणलं होतं, संक्रांत आली म्हटलं जवळ, तर हे बघा हे मी घेऊन आले होते हळदी कुंकासाठी. तर खूप छान आहे. इकडं आपल्या इकडं तर हे 30ला 20ला भेटते, तिथं आम्हाला ते 40-40 रुपयाला भेटलं आहे. आणि हे माझ्या मम्मीने आणि मावशीनं असे 2 घेतले होते दोघींना. बदकाचं आहे ते, त्यांना ते आवडलं आणि मला हे आवडलं होतं, तर मी हे घेतलं. तर ते खूप म्हणजे त्याच्यामध्ये जास्त खाणे आहेत ना, तर मी ते नाही घेतलं, मी हे 2 याचंच घेतलं. तर हे बघा दमून आले होते, तर कसे उभे होते सगळे असे एकदम शांत बसले होते. आणि असं झाला आमचा प्रवास. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल नक्कीच लागेल सबस्क्राईब करा. बाय.